जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला धन्यवाद देऊ. योहानाला झालेले प्रकटीकरण याचा 9वा अध्याय. 5व्या देवदूताने कर्ण वाजविला, तेव्हा एक तारा आकाशातून पृथ्वीवर पडलेला मला दिसला. त्याच्याजवळ अथांग डोहाची किल्ली देण्यात आली. त्याने अथांग डोह उघडला, तेव्हा त्यातून मोठ्या भट्टीच्या धुरासारखा धूर बाहेर येऊन वर चढला, आणि त्या डोहातल्या धुराने सूर्य व अंतराळ ही अंधकारमय झाली. त्या धुरातून टोळ निघून पृथ्वीवर उतरली व त्यास पृथ्वीवरील विंचवासारखी शक्ती देण्यात आली. त्यास असे सांगण्यात आले की पृथ्वीवरील गवताला, कोणत्याही हिरवळीला व कोणत्याही झाडाला उपद्रव करू नये, तर ज्या माणसांच्या कपाळावर देवाचा शिक्का नाही त्यांना मात्र उपद्रव करावा. त्यांना जीवे मारण्याचे त्यांच्याकडे सोपवले नव्हते, तर फक्त 5 महिने पीडा देण्याचे सोपवले होते. त्यापासून होणारी पीडा विंचू माणसाला नांगी मारतो तेव्हा त्याला होणाऱ्या पीडेसारखी होती. त्या दिवसात माणसे मरणाची संधी शोधतील, तरी ती त्यांना येणार नाही. मरावायची उत्कंठा धरतील, तरी मरण त्यांच्यापासून दूर पडेल. त्या टोळांचे स्वरूप लढाईसाठी सज्ज केलेल्या घोड्यांसारखे होते. त्यांच्या डोक्यावर सोन्याच्या मुकुटासारखे काहीतरी दिसत होते. त्यांचे तोंडोळे माणसासारखे होते, त्यांचे केस स्त्रियांच्या केसासारखे, आणि त्यांचे दात सिंहाच्या दातासारखे होते. त्यास उरस्त्राणे होते, ती लोखंडी उरस्त्रासारखी दिसत होती, आणि त्यांच्या पंखांचा आवाज लढाई धावणाऱ्या अनेक घोड्यांच्या रथांच्या आवाजासारखा होता. त्यास विंचवासारखी शेपटे व नांग्या आहेत, आणि माणसास 5 महिने उपद्रव करण्याची त्यांची शक्ती त्यांच्या शेपटात आहे. अथांग डोहाचा दूत हा त्यांच्यावर राजा आहे. इब्री भाषेतले त्याचे नाव अबद्दोन आणि हेलेनी भाषेतले त्याचे नाव अपुल्लोन आहे. पहिला अनर्थ होऊन गेला आहे, आणि पहा, ह्यानंतर आणखी 2 अनर्थ होणार आहेत. नंतर 6व्या दूताने कर्णा वाजवला, आणि तेव्हा देवासमोरील सुवर्ण वेदीच्या 4 शिंगामधून झालेली एक वाणी मी ऐकली. कर्णा असलेल्या 6व्या देवदूताला ती म्हणाली, फरात महानदीवर बांधून ठेवलेले 4 देवदूत मोकळे कर. तेव्हा माणसांपैकी 1/3 माणसे, जीवे मारण्याकरिता नेमलेली घटिका, दिवस, महिना व वर्ष ह्यासाठी तयार केलेले हे 4 देवदूत मोकळे झाले. घोडदळाची संख्या 20 कोटी होती. ही त्यांची संख्या मी ऐकली. त्या दृष्टांतात घोडे व त्यावर बसलेले स्वार मला दिसले. ते असे की त्यास अग्नी, नीळ व गंधक ह्यांच्या रंगाची उरस्त्राणे होती. त्या घोड्यांची डोके सिंहाच्या डोक्यांसारखी होती, आणि त्यांच्या तोंडातून अग्नी, धूर व गंधक ही निघत होती. त्यांच्या तोंडातून निघणाऱ्या अग्नी, धूर व गंधक या 3 पिढांमुळे 1/3 माणसे जीवे मारली गेली, कारण त्या घोड्यांची शक्ती त्यांच्या तोंडात व शेपटात आहे. त्यांची शेपटे सापासारखी असून त्यांनाही डोकी आहेत, आणि त्यांनी ते उपद्रव करीतात. त्या पिढांमुळे ते जीवे मारले गेले नाहीत. अशा बाकीच्या माणसांनी आपल्या हातच्या कृत्याविषयी पश्चाताप केला नाही, म्हणजे भूतांची व ज्यास पाहता, ऐकता व चालता येत नाही अशा सोन्याच्या, रुपयाच्या, पितळेच्या, दगडाच्या व लाकडाच्या मूर्तीची पूजा करणे त्यांनी सोडले नाही, आणि त्यांनी केलेल्या नरहत्या, चेटके, जारकर्म व चोऱ्या याबद्दल पश्चाताप केला नाही. वाचलेले वचन देवबाप आशीर्वादित करो. आमेन. प्रियांनो, या वचनामध्ये देवाने आम्हाला प्रगटीकरणामध्ये येणाऱ्या जे काही 5वा आणि 6वा जो कर्णा वाजवला, त्या ठिकाणी जे काही घटना आम्हाला दिसलेल्या आहेत, त्या घटना झाल्याशिवाय राहणार नाही, कारण हे पुस्तक सत्य आहे. देवाने त्याच्या जो सेवक योहान याला हे प्रगट केलेलं आहे, आणि त्यांनी हे लिहून ठेवलेलं आहे. आणि ह्या सर्व गोष्टी
घडल्याशिवाय राहणार नाही. तर प्रियांनो, आपण ह्या वचनावरती जास्तीत जास्त अभ्यास करणार आहोत, प्रार्थनेत राहणार आहोत आणि देवाने जे योहानाला प्रगट केलेले ते आम्हाला समजण्यासाठी देवबाप तुम्हाला मला असे समजण्यामध्ये साठी बुद्धी देव आणि आशीर्वादित करो. हे पुस्तक वाचत असताना देवबाप आम्हाला त्याचे रहस्य प्रगट करो. आमेन. आपण प्रार्थना करूया. हालेलुया. स्तुती धन्यवाद येशू देवबापा, तू पवित्र असा परमेश्वर आहे. तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देत आहोत. प्रिय प्रभूजी, ही सकाळची वेळ पुन्हा एकदा तू आम्हाला दिलेली आहे, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. तुझे सर्व देवाचे दास दासी आणि तुझे लोक प्रिय प्रभू येशू या सकाळच्या समय प्रार्थना करीत आहे, त्या प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. प्रभू, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत. तू आम्हाला अन्न, वस्त्र, निवारा या सर्व गोष्टी आणि उत्तम आरोग्य तू आम्हाला दिलंस, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. सर्व प्रकारच्या दुष्ट शक्तीपासून, दुष्ट आत्म्यांपासून, सर्व आजारापासून तू आमचा सर्वांचा बचाव केलास, त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. येणाऱ्या सर्व संकटापासून तू आम्हाला दूर ठेव. सर्व येणाऱ्या आजारापासून, सर्व वाईट विपत्तीपासून, येणाऱ्या महासंकटापासून तू आम्हा प्रत्येकाचं तू रक्षण कर आणि तुझ्या नावाचं गौरव, तुझ्या वचनात, तुझ्या सामर्थ्यात, तुझ्या भयात, तुझ्या प्रीतीत, तुझ्या पवित्र आत्म्यात वाढण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर आणि मार्गदर्शन कर. प्रिय प्रभू येशू, आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे. आमच्या देशाचा ताबा घे, आमच्या राज्याचा ताबा घे, सर्व राष्ट्रांचा ताबा घे आणि तुझं गौरव होऊ दे. प्रभू, ही सकाळची वेळ आम्हा प्रत्येकासाठी तू आशीर्वादाची कर. तुझ्या आत्म्याने, तुझ्या सामर्थ्याने तू कर. तू ह्या सकाळच्या समय आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे, आमच्या प्रत्येका संगती तू बोल आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. प्रिय प्रभू येशू, जगातील सर्व वाईट गोष्टीपासून तू आम्हा प्रत्येकाला तू दूर ठेव. विशेष करून प्रिय प्रभू येशू, तुझ्या लोकांमध्ये ज्या गोष्टी वाईट आहेत, प्रिय प्रभू येशू, त्या सर्व वाईट गोष्टी तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. प्रभू, तुझे लोक आहेत परंतु चोरी, लबाडी, द्वेष आणि एकमेकांच्या बद्दल त्यांच्या जीवनामध्ये वाईट गोष्टी आहेत, द्वेष आहे, निंदा आहे, पक्षभेद आहे, फुटी आहेत. प्रिय प्रभू येशू, एकमेकांना तुच्छ लेखण्याचे त्यांच्यामध्ये स्वभाव आहे. प्रिय प्रभू येशू, हा तुझ्या लोकातील सर्व स्वभाव तू काढून टाक. प्रिय प्रभू येशू, तुझ्यासारखा स्वभाव या सर्व लोकांनी, तुझ्या लोकांनी धारण करावा, यासाठी प्रिय प्रभू येशू त्यांना तू चांगली सुबुद्धी दे आणि अधिकारांच्या अधीन राहून प्रिय प्रभू येशू काम करण्यासाठी त्यांना तू मार्गदर्शन कर. होय पित्या परमेश्वरा, तुझी खरी सेवा करण्यासाठी प्रत्येक दासाला, प्रत्येक दासीला, तुझ्या प्रजेला तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर. आणि प्रिय प्रभू येशू, आज आम्ही प्रार्थना करत आहोत, जे बेरोजगार तरुण तरुणी आहेत, प्रिय प्रभू येशू त्यांना सुंदर असा जॉब तू दे. सर्व प्रकारच्या वाईट गोष्टीपासून या तरुण पिढीचं तू रक्षण कर. हो पित्या परमेश्वरा, तुझी सेवा करत असताना अनेक सेवक अनेक त्रासामध्ये आहेत, अनेक विरोधामध्ये आहेत. प्रिय प्रभू येशू, या सर्व सेवक दासांना प्रिय प्रभू येशू होणारा विरोध तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू मोडीत काढ आणि प्रिय प्रभू येशू, जे विरोध करणार आहे त्यांचं जीवन बदलून टाक. प्रभू, तू अखिल सृष्टीचा जिवंत देव आहे आणि उत्पन्न करता आहे. प्रिय प्रभू येशू, तुझ्या विरुद्ध जाऊन आम्ही पाप करावं, तुझ्या विरुद्ध जाऊन आम्ही लोकांना साक्ष द्यावी, असं आमच्या जीवनामध्ये कोणत्याही गोष्टी, वाईट गोष्टी घडू देऊ नको. प्रिय प्रभू येशू, आम्ही तुझ्याशी प्रामाणिक राहून, तो अखिल सृष्टीचा निर्माण करता जिवंत परमेश्वर तू आहे. प्रिय प्रभू येशू, आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे. या सकाळच्या समय तू आमच्या प्रत्येका संगती तू बोल. सर्व आजार, रोगराई तुझ्या पवित्र सामर्थ्याने निघून जात आहे. प्रभू, सर्व शांती येशूच्या नावामध्ये निघून जात आहे. प्रिय प्रभू येशू, भयानक पीडा येशूच्या नावामध्ये निघून जात आहे. प्रभू, सर्व गैरसमज करणारा दुरात्मा येशूच्या नावामध्ये निघून जात आहे. ओ पित्या परमेश्वरा, चांगला स्वभाव, चांगलं संजीवन आमच्या जीवनामध्ये धारण होऊ दे. ओ हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू दे बाप्पा. या सकाळच्या समय तुझा महान अभिषेक आमच्या प्रत्येकावरती उतरत आहे, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. प्रत्येकाला तुझ्या पवित्र सामर्थ्याचा तू स्पर्श कर आणि प्रभू, सर्वांना तुझ्या पवित्र आत्म्याने, पवित्र संजीवनाने तू भर आणि तुझ्या नावाचं गौरव दे. तुझ्या वचनात, तुझ्या सेवेत, तुझ्या पवित्रतेत
सुरक्षित राहण्यासाठी प्रिय प्रभू येशू तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. ओ हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू दे बापा. प्रभू जे लोक महासंकटामध्ये अडकलेले आहेत त्या सर्वांना महासंकटातून तू बाहेर काढ. प्रभू आमच्या देशातील सर्व बलात्काराचे प्रकरण प्रिय प्रभू येशू तुझ्या पवित्र सामर्थ्यामध्ये काढून टाक. ओ पित्या परमेश्वरा, जो बलात्काराचा व्यभिचाराचा दुरात्मा आमच्या देशामध्ये बसलेला आहे तो सर्व व्यभिचाराचा दुरात्मा तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. तसेच भ्रष्टाचाराचा दुरात्मा, मूर्तीपूजेचा दुरात्मा नासूर येशूच्या नावामध्ये काढून टाक पित्या परमेश्वरा. ओ हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू दे बापा. प्रभू आज या सकाळच्या समय प्रिय प्रभू आम्ही तुला अब्बा बापा म्हणून हाक मारित आहोत. प्रभू तू स्वर्गामध्ये सिंहासनारूढ असा जिवंत देव आहे. ओ पित्या परमेश्वरा, या सकाळच्या समय मी तुझ्याकडे हाक मारत आहे. आम्ही तुझ्याकडे हाक मारित आहोत. प्रभू तू आमच्या प्रत्येकाच्या प्रार्थनेचं उत्तर देणारा जिवंत परमेश्वर तू आहेस. हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू दे बापा. तू परात्पराच्या गुप्तस्थळी वसणारा जिवंत परमेश्वर आहे. हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू दे बापा. प्रभू आज तू आमचा मेंढपाळ आहे आणि प्रिय प्रभू आम्हाला कोणत्याही गोष्टीची कमी पडू देऊ नको, कोणत्याही गोष्टीची घटी पडू देऊ नको. हे दे बापा, तू आमचे भांडार तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू भरून वाहू दे. ओ हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू दे बापा. तुझी पवित्रता आमच्या जीवनामध्ये उतरून येऊ दे. ओ हालेलुया, थँक्यू जीसस. ओ रिकांदा बा शांदार रा बाबा. पवित्र आत्म्या तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू दे बापा. प्रभू प्रत्येकाचा ताबा तू घे. प्रत्येकाला तुझ्या पवित्रतेने, प्रत्येकाला तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू भर आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये शांती उतरून दे. हालेलुया, सर्व बंधन नासूर येशूच्या नावामध्ये तुटल्या जाऊ दे. हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू दे बापा. प्रत्येकाच्या जीवनामध्ये शांतीचा उगम होऊ दे, तुझा गौरव दे. आज होणारे सर्व कामकाज, आज होणारा सर्व प्रवास, आज होणाऱ्या सर्व उपास प्रार्थना, आज होणाऱ्या सर्व गोष्टी प्रिय प्रभू तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आशीर्वादित कर आणि सर्व प्रकारच्या वाईट गोष्टीपासून तू आमच्या प्रत्येकाचा तू बचाव कर आणि तुझं गौरव दे. प्रभू आमचं येणं जाणं सदा सर्व काळ आशीर्वादित राहू दे. प्रिय प्रभू आमच्या प्रत्येकाचा ताबा तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करीत आहोत. आमचं बोलणं, आमचं वागणं, आमचं चालणं हे सर्व आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करीत आहोत. होय पित्या परमेश्वर, आमचे विचार हे तुझ्या चरणाजवळ समर्पित करीत आहोत. प्रभू आमच्या प्रत्येकाच्या जीवनाचा ताबा तू घे आणि तुझं गौरव होऊ दे. पित्या परमेश्वर, तुझ्या गहन गोष्टी तू आम्हाला उलगडून दाखव. प्रभू तू आमच्या प्रत्येकात संगती तू बोल, प्रत्येकात संगती तू बोल, प्रत्येकाला दर्शन तू दे, प्रत्येकात संगती तू बोल आणि तुझं गौरव दे. इथून पुढची वेळ काळ सर्व काही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करते. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून जाईल. आमेन. प्रियांनो, जे कोणी हा चॅनल सबस्क्राईब केलेला आहे, शेअर केलेला आहे, लाईक केलेला आहे, प्रत्येकाला देवबाप आशीर्वादित करो. अनेक लोकांपर्यंत हे वचन पोचवा, कारण आपण शेवटच्या काळामध्ये आहोत. प्रियांनो, देवबाप आपल्या सर्वांना आशीर्वादित करो आणि आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार आपण चॅनल सबस्क्राईब केल्याबद्दल. आणि खरोखर देवबाप आपल्या कुटुंबाला, आपल्या लेकरांना, आपल्या नातेवाईकांना, आपल्या देशाला आशीर्वादित करो. आणि प्रियांनो, आपल्याला जर प्रार्थनेची गरज आहे, काही समस्या आहे, काही अडचणी आहेत, निराशा आहे, वेगवेगळे प्रॉब्लेम आहे, तर आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करत आहोत. प्रार्थनेसाठी संपर्क क्रमांक आहे 97 30 30 16 68. या क्रमांकावरती संपर्क करा. आम्ही आपल्यासाठी जरूर प्रार्थना करू. देवबाप आपल्याला, आपल्या परिवाराला, आपल्या देशाला आणि आपल्या सर्व नातेवाईकांना आशीर्वादित करो आणि सर्व प्रकारच्या वाईट गोष्टीपासून देवबाप आपलं रक्षण करो. आमेन, आमेन.